दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका केल्यापासून राजकीय आरोपांना चांगलीच धार आलेली आहे। आदित्य ठाकरे यांना राणेंसह अनेक नेत्यांनी घेरलंय आणि या पार्श्वभूमीवर दिशा सालियनच्या मृत्यूबाबतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट लोकशाही मराठीच्या हाती लागलाय, ज्यात दिशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता का, याबाबतची सगळी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। पाहूया। दिशाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय, दिशा सालियनचा मृत्यू नेमका कशामुळे, दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरनं राजकारण तापलं। दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरनं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेत एक याचिका केली आहे, ज्यात आदित्य ठाकरे, दिनो मोरिया आणि सूरज पांचोली यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्यावरून आदित्य ठाकरे यांना नारायण राणेंसह अनेक नेत्यांनी घेरलंय। आता हे सगळं सुरू असतानाच दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। त्यात अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करण्यात आलेली आहे। दिशाच्या डोक्यावर गंभीर इजा, शरीरावरही जखमा, दिशाचे हात पाय तसंच छातीवरही जखमा, दिशाच्या नाकातून तोंडातून रक्त येत असल्याची नोंद, दिशावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा रिपोर्ट। जो डॉक्टर ने ये पोस्टमार्टम किया है उनका भी इन्वेस्टिगेशन शायद अगर जरूरत पड़े तो एसआईटी के ऑफिसर्स कर सकते हैं। आदित्य ठाकरे खुद को दोषी नहीं कह रहा है तो उसने सामने आके बोलना चाहिए कि मैं इसमें नहीं है। अगर आप में हिम्मत है तो आप खुलेआम चौकसी करो, मैं चौकसी के लिए तैयार हूँ, जांच के लिए तैयार हूँ, ये उसने खुद ने मांग करना चाहिए। त्यांची मुलीची बॉडीची जो पोस्टमार्टम होती त्याच्यामध्ये 3 दिवस घालवला गेला। 8 तारखेला त्यांची मृत्यू झाली आणि 11 जूनला पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू झाली। हा चुकीचा बाब आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या विषयावर भाष्य करण्याचं टाळलंय। तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच आहे सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। या विषयात काही तथ्य नाहीये। दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही। पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल। दिशा सालियनचे वडील हायकोर्टात गेल्यापासून एकीकडे त्यांचे वकील निलेश ओझा यांनी आरोपांची सरबत्ती सुरू केली आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंवरही राजकीय आरोपांची जंत्री सुरू झालेली आहे। त्यामुळे या प्रकरणात यापुढेही राजकीय वातावरण आणखी तापणार अशीच चिन्ह दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।